प्रतीक्षा कांतीलाल पाटील ह्या मुलगी ऋतुजासह रस्त्याने जात असताना नगरसेविका प्रियंका माने यांच्या मुलाने प्रतीक्षा कांतीलाल पाटील यांच्याशी जुन्या कारणाहून वाद घातला। याच दरम्यान धनंजय माने हे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी प्रतीक्षा पाटील यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने अवघा जमाव गोळा झाला होता। महिलेला मारहाण केल्याने धनंजय माने यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। याविषयी काल रात्री प्रतीक्षा कांतीलाल पाटील व त्यांची मुलगी ऋतुजा पाटील या दोघींनी पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिलेली आहे। कंप्लेंट अशी आहे की प्रतीक्षा पाटील त्यांची मुलगी त्यांच्या मैत्रिणीला सरला बैरागी यांना भेटायला मानेनगरमध्ये गेल्या होत्या। त्यावेळेस त्या धनंजय माने यांचा मुलगा तिथून चालला होता। त्याचं जुनं भांडणाचं कारण काढून त्यांची बोलाचाली सुरू झाली। त्या ठिकाणी धनंजय माने, त्यांची पत्नी, आई सर्वजण येऊन त्या महिलांना मारहाण केली। तसेच त्यांचे कपडे वगैरे फाडल्याबाबत आपल्याकडे कंप्लेंट दिलेली आहे। त्याप्रमाणे आपण गुन्हा रजिस्टर नंबर 203/2026 भारतीय न्याय संहिता कलम 74, 115(2), 351(2), 352, 324(4) व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याबाबत सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहणे चालू आहे। या संदर्भात समोरून पण धनंजय माने यांच्या आईंनी कंप्लेंट दिलेली आहे। क्रॉस गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज पाहून त्याप्रमाणे तपास सुरू आहे। कायदेशीर कारवाई करीत आहोत। हा प्रकार मोबाईलमध्ये बंदिस्त झाल्यानंतर त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत। नागरिकांना संरक्षण देण्यापेक्षा त्यांच्या जीविताला धोका निर्माण करणारे लोकप्रतिनिधी असल्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय। नागरिकांमधून याविषयी संताप व्यक्त होत आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।